गिरणा धरणातून चौथे आवर्तन, पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा। 40 गाव, भडगाव, पाचोरा परिसरात पिण्याच्या पाण्यासह पशुधनाला मदत, पंप बंद ठेवण्याचे आवाहन। भडगाव गिरणा धरणातून बिगर सिंचन वापरासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे। शनिवारी सकाळी 6 वाजता 1500 कैसुक्याने सुरू करण्यात आलेले विसर्ग दुपारी वाढून 2000 कैसुक्य करण्यात आला। या निर्णयामुळे 40 गाव, भडगाव, पाचोरा व गिरणा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे। जिल्हाधिकारी जळगाव व गिरणा पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विभाग महामंडळ धुळे अंतर्गत MIDC 40 गाव तसेच भडगाव व पाचोरा नगरपालिकांच्या मागणीनुसार हे आवर्तन सोडण्यात आले। पाणी फक्त बिगर सिंचन वापरासाठी असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीचे वीज पंप बंद ठेवावेत असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। सध्या परिसरात तापमानाचे 43 अंशाचा टप्पा ओलांडून असून उन्हाच्या झळांमुळे अनेक गावातील विहिरीची पाणी पातळी खालावली आहे। त्यामुळे ग्रामपंचायती व नगरपालिकाच्या पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत होत्या। गिरणा नदी आणि पाणी आल्याने गिरणा नदीच्या विहिरींना पाझरा मिळणार असून 40 गाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेले चिन्ह आहेत। जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। MIDC 40 गाव, भडगाव व पाचोरा नगरपालिकांच्या मागणीनुसार हे चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे। सकाळी 1500 कैसुक्याने सुरू झालेले विसर्ग दुपारी 2000 कैसुक्य करण्यात आला। हे पाणी 5 ते 6 दिवस सुरू राहतील। विजय जाधव, डेप्युटी इंजिनियर, गिरणा पाटबंधारे विभाग। 40 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली होती। नदीला पाणी आल्याने नागरिक, जनावरे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।